नमस्कार, मी बसुराज ढंगे बोलतो। आमच्याकडे इथे शिव मंदिर आहे, विरार फाटाला एकदम टच करून नॅशनल हायवेला। आमच्याकडे सर्व भक्त समान जात पात काहीच नाही आमच्याकडे। मी पाळत पण नाही। आमचे गुरु एकच, जात म्हणजे जात पात मनुष्य, मनुष्य म्हणजे एकच धर्म आमच्याकडे, हे बाबांचे शब्द आहेत। मग कोणी पण आलं तर आम्हाला इथं राहण्याची व्यवस्था, भक्त निवास काम चालू आहे। तरी पण आम्ही छोटीशी एक आश्रम बनवले, म्हणजे बाबाचे ते राहतात गुंप्यामध्ये, लोक राहू शकतात तिथे येऊन। आम्ही त्यांच्या काय राहण्याचं किंवा जेवणाचे वगैरे सोय करतो। मग आमच्याकडे मोठं एकदम मोठा होतो पालघर जिल्ह्यामध्ये भंडारा। आमच्याकडे साबुदाण्याची खिचडी बनवतो आम्ही महाशिवरात्रीला। पालघर जिल्ह्यामध्ये दुसरा नंबर लागतो गर्दीमध्ये आमच्या मंदिरात। मग तो सकाळी आम्ही 7 वाजता साबुदाणा खिचडी चालू करतो, संध्याकाळी 7 वाजता बंद करतो। अनलिमिटेड, कोण किती लोक येतील काय ते माहितीच नाही। लाईन लागतो, कमीत कमी खालून 3 किलोमीटर लाईन लागतो मंदिर उतरून हवेला, एवढं लोकसंख्या आहे। परत प्लस दुसरा नागपंचमी होतो, मोठा यात्रा होतो इथे। मग भक्त आम्ही श्रावण होतो, श्रावणमध्ये पण आम्ही भंडारा ठेवतो दर सोमवारी काय ना काय। मग काही शासकीयचे कामं वगैरे चालू झाले आहेत आमच्याकडे आता मंदिरात। मग पर्यटन स्थळ म्हणून, तीर्थक्षेत्र म्हणून गव्हर्नमेंटने जाहीर केलेले आहे। मग पर्यटनासाठी आम्ही पाठपुरावा करतो। हे आमचे मल्लीनाथ महाराजचे कमीत कमी 7,500 आश्रम आहेत भारतामध्ये। जास्त करून महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, मग कर्नाटक, परत केरळ, मग उत्तर प्रदेशमध्ये एक लिंग स्थापना झाला आत्ताच, दिल्लीमध्ये मेन तिथे एक झाला। मग आमच्या त्या लिंग स्थापनाच्या पाठीमागे आम्ही एक जय भारत माता सेवा समिती एक स्थापना केलेली आहे। ते स्थापना म्हणजे की लोकांच्या कल्याणासाठी, किंवा राष्ट्रपक्ष काही संबंध नाही, कुठला जात म्हणजे भाजप म्हणा काँग्रेस कुठलाही कोणचं संबंध काहीच नाही। आपला फक्त लोकांची सेवा करायचं, कोण काय कुठं उपाशी राहिलं त्या लोकांना जेव घालायचं, काहीतरी असं भलं करायचं, हे बाबांचे स्वप्न आहेत। आम्ही मोठे मोठे प्रोग्राम करतो बाबा, की भगतसिंगचे मोठे महात्मा होते भगतसिंग, मग त्यांनी हे झालं म्हणजे त्यांच्या जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, की कुठले पण महात्मा होते किंवा संत होऊन गेले त्यांच्या पूर्ण जयंती बाबांचे हस्ते जयंती होतो। नमस्कार।